नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे क्लासेस तर्फे आजच्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी आपण शिकतो आहोत. टुडेज टॉपिक इज थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नाउ स्टेटमेंट आणि काही फॉर्म्युले आपल्याला समजून घ्यायचे. स्टेटमेंट काय सांगतात? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, लक्षात घ्या, देन रेशो ऑफ देअर एरियाज, तर त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. व्हेरी सिंपल थिअरम की दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ. इफ ट्रायंगल ABC similar triangle PQR, then area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, we have done three ratios, AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. थिअरम काय सांगतो? दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. आता फर्स्ट ट्रायंगलची ड्रॉइंग फिगर्स हियर. सपोज ट्रायंगल ABC and there is another, so triangle PQR. मग करस्पॉन्डिंग साइडचे रेशो बघा. फर्स्ट साइड AB आणि करस्पॉन्डिंग साइड इज PQ. So AB square upon PQ square. Next correspondence BC and its corresponding side is QR. So BC square upon QR square. Getting everyone? Similarly last one, AC and PR are the corresponding sides. So last ratio is AC square upon PR square. So this is called as theorem of areas of similar triangles. आता समजून घेताना आपण 1 2 3 तीन रेशोज दिले. बट एक्झाम्पल सॉल्व करताना 1 2 3 तीनही करस्पॉन्डिंग साइडचे रेशोज लिहिण्याची गरज नसते. कोणत्या तरी एकच पेअरचा, कोणता तरी एकच रेशो आपल्याला लिहायचा एक्झाम्पल सॉल्व करताना. आयदर दिस और दिस और दिस. तिन्हीपैकी एक्झाम्पल्स मध्ये कुठल्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, काय कंडिशन दिलेल्या असतील, त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं की कोणते रेशोज घ्यायचे. मी परत सांगतो, तीनही रेशोज लिहायची गरज नसते. करस्पॉन्डिंग साइडचा कोणता तरी एकच रेशो लागेल आपल्याला. ओके. आता थोडंसं आणखी वेगळ्या प्रकारे आपण हे थेरम लिहिले की A1 upon A2 equal to S1 square upon S2 square equal to H1 square upon S2 square equal to P1 square upon P2 square. Now A1 means area of the first triangle, A2 means area of the second triangle. Now S means sides, so side of first triangle upon side of second triangle. Of course त्यांचे काय squares. H means height. H1 height of the first triangle, H2 is height of the second triangle. आणि of course sides चे पण काय आले? Squares आहे. बरं. मग S means sides, H means height. मग P ला आपण काय म्हणू शकतो? Perimeter. Right? P for perimeter. So P1 square upon P2 square. Perimeter of the first triangle upon perimeter of the second triangle. ऑफकोर्स त्यांचा पण काय आहे? स्क्वेअरच. आय रिपीट, एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला शक्यतो हा साइडचाच रेशो लिहायचा आहे.
पण एरिया देताना आपण हाईट्स पण कन्सिडर करू शकतो आणि पेरिमीटर्स पण कन्सिडर करू शकतो, हे फक्त लक्षात ठेवायचं. ओके, एक्झाम्पल सॉल्व्ह करा, मॅक्सिमम हाच फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. नाउ बाय युजिंग दिस फॉर्म्युला लेट्स सॉल्व्ह द एक्झाम्पल्स. Okay, now practice set 1.4 question number 1. See, question is given: the ratio of sides of similar triangles is 3:5. Find the ratio of their areas. दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो दिला आहे. Ratio of sides 3:5. Question: find the ratio of their areas. आपण त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा. तर साइड्सचा रेशो दिलाय, मग आपण मांडलं कसं आहे? सपोज S1 is to S2 is equal to 3:5. S1 side of the first triangle, S2 side of the second triangle. Ratio is 3:5. Now S1 is to S2 can be written as S1 upon S2 is equal to 3:5 means 3 upon 5. तो आपला फाइंड काय करायचं? एरियाचा रेशो. सो A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square. फॉर्म्युला आपण अगोदर समजून. क्वेश्चन reasons. Theorem of areas of similar triangles. Now put the values. A1 upon A2 S1 square upon S2 square आपण कसं लिहूया? S1 upon S2 and total bracket square. S1 चा पण स्क्वेअर आहे, S2 चा पण स्क्वेअर आहे, म्हणून लिहिताना आपण टोटल ब्रॅकेट चा स्क्वेअर आहे. नाउ S1 upon S2 the value is already known, 3 upon 5. So put S1 upon S2 equal to 3 upon 5 and square करा. 3 square is 9, 5 square is 25. Is that answer? The ratio of areas of two triangles is 9:25. 9 upon 25 म्हणजेच 9:25. Next, question number 2. Triangle ABC, similar triangle PQR. AB is to PQ is equal to 2:3. Then fill in the blanks. Now see, area of triangle ABC upon area of triangle PQR equal to AB square. Numerator काय? AB square. AB square. मग इथं बॉक्स मध्ये काय बघा, याची करस्पॉन्डिंग साइड घेतली आपण AB, मग याची साइड घ्यायला आपल्याला PQ. कळलं? ओके. सो व्हॉट दिस विल बी? PQ square. आता रेशो दिला आपल्याला AB upon PQ is 2:3. वही था 2 square upon 3 square. So simple. 2 square is 4 and 3 square is 9. That's the answer. Next, question number 3. Triangle ABC, similar triangle PQR. Area of triangle ABC is equal to 80. Question. Sorry, again, area of triangle PQR equal to 125. Fill in the blanks. Again, area of triangle ABC upon area of triangle dash dash dash. Now first triangle is ABC, second triangle is PQR. So triangle PQR equal to 80 upon 125 आपल्याला दिलेलेच आहे. मग AB upon PQ is equal to what? आपला बॉक्सेस पिक करायचे. तर घाई करायची नाही ना, आपण व्यवस्थित समजून घेऊया. मग ते म्हणजे हे कसं आलं AB upon PQ? बघा, आपण थिअरम यूज केला ना, एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon एरिया ऑफ ट्रायंगल PQR. करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या तर ते कसं होईल? AB square upon PQ square. करस्पॉन्डिंग साइड्स तर इक्वल टू दिला आपल्याला काय? 80 upon 125. आता आपण सिंपलीफाय करूया. 5 ने सिंपलीफाय करा. 5 16 are 180 and 5 25 are 125.
80 अपॉन 125 दोघांना 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 16 अपॉन 20. आता आपण आन्सर काय लिहायचं? AB अपॉन PQ इज इक्वल टू, आता इथं बघा आपण हे सिंपलीफाय केले, AB चा स्क्वेअर आहे, PQ चा पण काय आहे? स्क्वेअर आहे, आणि इथं मात्र स्क्वेअर काढून टाकण्यात आला आहे, एलिमिनेट केलं. बरं, मग इथे आपण काय करू? टेकिंग स्क्वेअर रूट, मग AB स्क्वेअर आहे AB, PQ स्क्वेअर आहे PQ, मग 16 चं स्क्वेअर रूट येतं 4 आणि 25 चं स्क्वेअर रूट येतं 5. सो AB upon PQ is equal to 4 upon 5. That is the answer. Okay, now next question. Question number 4. See, triangle LMN, similar triangle PQR. 9 into area of triangle PQR is equal to 60 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. That's the question. Now answer. See, 9 into area of triangle PQR is equal to 60 into area of triangle LMN. This was given. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं. मग आपण त्याला सिम्प्लिफाय करू. Area of triangle PQR upon area of triangle LMN is equal to 16 upon 9. कळतंय का? सिंपली काय करतोय आपण बघा, हा लेफ्टचा मल्टिप्लाय 9 राईटला डिवाइड करू, आणि राईटचा हा मल्टिप्लाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN लेफ्टला येताना काय होईल? डिवाइड. लेफ्टचा 9 आपण राईटला घेतोय, आणि लेफ्टचा एरिया ऑफ ट्रायंगल राईटचा एरिया ऑफ ट्रायंगल LMN आपण लेफ्टला शिफ्ट करतो आहे. नाउ मार्क दिस एज इक्वेशन नंबर 1. नाउ triangle PQR, similar triangle LMN, reason given, which is given in the example. Now, property, area of triangle PQR upon area of triangle LMN is equal to QR square upon MN square. Reason, theorem of areas of similar triangles. दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. आपण ते थिअरम शिकले आज. नाउ पुट द व्हॅल्यूज. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN. इक्वेशन नंबर 1 काय झाले? 16 अपॉन 9. सो इथे पुट केले आपण 16 अपॉन 9 इज इक्वल टू हे रेशो ॲज इट इज. याचा रिझन दिला आपण फ्रॉम इक्वेशन 1 की याच्या ऐवजी आपण व्हॅल्यू पुट केली 16 अपॉन 9 इक्वेशन नंबर 1. आता तिकडे पुढे काय म्हटलं बघा आपण, taking square roots. 16 square root is 4, 9 square root is 3, आणि राइट साइडच्या ज्या टर्म्स आहेत स्क्वेअर रूट घेताना हे दोन्ही स्क्वेअर्स निघून जातील. सो उरले मग QR upon M. नाउ पुट द व्हॅल्यूज. QR is equal to 20. आता इथे केले आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो MN is equal to 20 into 30 आणि upon 4. अरे सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केले. सिंप्लिफाय करा. नाउ हियर 4 1 are 4, 4 5 are 20. So MN is equal to 5 into 3, that is equal to 15 is the answer. Okay, now next question number 5. Question आपण समजूया. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of smaller triangle is 12 centimeter, find the corresponding side of bigger triangle. Now see, two triangles are there. One is say smaller triangle, another one is bigger triangle. मानताना आपण असं म्हणतो, एक smaller म्हणू आणि एक bigger म्हणू. मग आपण कसं म्हणतो? A1 area of bigger triangle. It is given to us as 225 square centimeter. A2 area smaller triangle,
इट इज गिवन 81 स्क्वेअर सेंटीमीटर. मग S1 साइड ऑफ बिगर ट्रायंगल, S2 साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल and it is equal to 12 centimeters. Symbols फक्त आपण म्हणून घेतले A1 A2 areas, S1 S2 sides आणि ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या. नाउ आपली प्रॉपर्टी A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square. after maybe the reason theorem of areas of similar triangles. Now put the values. A1 upon A2 225 upon 81 equal to S1 square upon 12 square. ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या व्हॅल्यूज आपण इथं पुट केल्या. बरं पुढे काय म्हणतो आपण टेकिंग स्क्वेअर रूट्स 225 स्क्वेअर रूट इज 15, 81 स्क्वेअर रूट इज 9. राइट साइडला हे दोन्ही स्क्वेअर्स निघून जातील रूट घेतल्यानंतर. सो रिमेनिंग इज S1 upon 12. Now again take cross multiplication. 15 into 12 upon 9 is equal to S1. आता सिंपलीफाई करा. S1 is equal to 15 into 12 is 180 upon 9. सिंपलीफाई करा. 9 ones are 9, 9 twos are 80 and 0. So answer is 20. And therefore the corresponding side of bigger triangle is 20 centimeters, right? So by using again theorem of areas of similar triangles, we solve out these examples. Okay, now today's last example, example number 7. तर याच्यावर क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 आपण सॉल्व करून घेतले आणि आपण सॉल्व करतो 7th एक्झाम्पल. मग मला 6th एक्झाम्पल. It's given in the textbook. It is a very simple example. You can solve it. Sixth question सगळ्यांनी स्वतः सोडवायचा आहे. Now 7. अशी figure is given. Question complete the activity. आपल्याला activity complete करायची. हे बॉक्सेस सगळे आपल्याला fill up करायचे. A little different but very simple example. थोडंसं वेगळं आहे अगदी सोपं एक्झाम्पल. दिले area of triangle PQF equal to 20, PF is equal to 2 into DP, let DP is equal to x and therefore PF is equal to 2x. अरे बेटा हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. हे सगळं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. Now see PF is equal to 2 DP आणि DP equal to काय x. मग PF equal to काय लिहा 2 आणि DP is equal to x. So PF is equal to 2x. जे इथे आहे PF equal to 2x. Right? Okay. आता पुढे DF is equal to DP plus box. Now look at the figure. DF. This total DF is equal to काय होईल DP plus PF. So DP plus PF. Now put the value. DP मानला आपण x plus PF is 2x. So x plus 2x and x plus 2x is equal to 3x simply. Now in triangle FDE and triangle FPQ. आता हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे बघा. FDE पुढे ट्रायंगल हा बघा आउटर और बिगर ट्रायंगल FDE आणि सेकंड ट्रायंगल आहे दिस वन FPQ. Let's prove that these two triangles are similar. बघा angle FDE congruent angle dash dash dash. FDE हा FDE आता याचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असेल कळतंय का FPQ base 2. So here angle FPQ. पुढे angle FED हा FED हा मग कळतंय का याचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असेल
येस एफ क्यू पी हे दोन्ही पण कॉन्व्हेक्स असते. अँगल एफ क्यू पी. आता ह्या दोघांना मिळून आपण रिझन देऊया करस्पॉन्डिंग अँगल्स. This PQ and DE are parallel आणि ही DF ट्रान्सव्हर्सल मानली तर हे दोन अँगल्स करस्पॉन्डिंग आणि ही EF ट्रान्सव्हर्सल मानली तर हे दोन्ही पण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत म्हणून आपण ते कॉन्व्हेंट टाकू. करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतं सगळ्यांना माहिती आहे. नाव सो triangle FDE similar triangle FDD region AA test. आता आपण रेशो एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू इथे बॉक्सेस दिले पण पुढे आपल्याला दिले 3x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x ब्रॅकेट स्क्वेअर. हा बघा 3x कोणाची व्हॅल्यू बघा 3x इज व्हॅल्यू ऑफ df. सो इथे df स्क्वेअर कळतंय. आपण काय करू 2x स्क्वेअर पण 2x कसली व्हॅल्यू 2x बघा 2x आहे 2x इज व्हॅल्यू ऑफ pf. मग इथे pf ऑफ स्क्वेअर. आता इथे सिम्प्लिफाय करा बघा x x कॅन्सल होते 3 स्क्वेअर इज 9 and 2 square is 4. आता इथे काय होत आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल FDE इक्वल टू 9/4 इनटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. तर त्यात परत काय क्रॉस मल्टिप्लिकेशन. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ राइट साइडला शिफ्ट केला तर तो 9/4 ला काय होईल मल्टिप्लाय. आता बघा 9/4 इनटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल FPQ it is given in the example. So इथे दिला आहे बघा 20. So into 20. अब सिंप्लिफाई करो आपण 4 1 are 4 4 5 are 20. 9 into 5 is 45. And therefore last part area quadrilateral DPQE is equal to area of triangle FDE minus area of triangle FPQ. आपला फाइंड काय करायचं आहे एरिया क्वाड्रिलॅटरल DPQ. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. एवढंच फॉर्म्युला काय आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल FD बघा हा टोटल ट्रायंगल मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ह्या बिगर ट्रायंगल मधनं हा स्मॉलर ट्रायंगल आपण मायनस केला तर बरोबर उरतोय आपल्याला DPQE. इज एव्हरीवन अंडरस्टँडिंग? सर्वांना कळतंय हे? आता व्हॅल्यूज पुट करा. एरिया ऑफ ट्रायंगल FDE बघा एरिया ऑफ ट्रायंगल FDE हा इथे भेटला. Area of triangle FD value is 45 minus area of triangle FPQ is given to us as 20 and 45 minus 20 answer is 25 square meters. So area of quadrilateral DPQE is equal to 25 square meters. So this is how we completed the activity. आपण ही activity complete. So here this practice set 1.4 is now completely finished. नेहमीप्रमाणे परत याच्यावर डिपेंड होमवर्क तुम्हाला सेंड केला जाईल नेहमीप्रमाणे तो सॉल्व करायचा आहे. सो फॉर टुडेज लेक्चर लेट्स स्टॉप.